नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहता DS न्यूज 24 बातमी आहे. दौंड तालुक्यातून एक संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आलेली आहे. देऊळगाव राजे परिसरामध्ये एका बापानेच आपल्या 9 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या केल्यामुळे संपूर्ण परिसर हादरवून गेलाय. दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथील हडगळे वस्ती येथे धक्कादायक घटना घडलेली आहे. आरोपी शांताराम चव्हाण वय वर्ष 33 आणि आपल्या 9 वर्षाच्या मुलीचा अमानुष पद्धतीने खून केलाय. प्राथमिक माहितीनुसार शाळेच्या निकालावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे. दारूच्या नशेमध्ये आणि संतापाच्या भरामध्ये आरोपीने झाड तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कटर मशीनने मुलीच्या गळ्यावर आणि हातावर वार केले. इतक्यावरच न थांबता मुलीला झाडीमध्ये गुंडाळून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला. तर मृत मुलगी अनामिका वय वर्ष 9 ही आरोपीच्या पहिल्या पत्नीची मुलगी होती. तिचा भाऊ संस्कार वय वर्ष 10 याच्यासोबत नुकताच शाळेचा निकाल लागला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. तर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास दौंड पोलीस करतायत. बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना एका निष्पाप जीवाचा झालेला हा निर्दयी अंत त्यामुळे संपूर्ण समाजाला हादरवून सोडणारा ठरतो. काल दिनांक 4/5/2026 रोजी आम्ही पोलीस ठाण्यात असताना एक अशी माहिती मिळाली की इसम नामे शांताराम दुर्योधन चव्हाण यांनी स्वतःच्या मुलीला मारून गळ्यावरून त्यांनी ते लाकड कापायचा तो कटर फिरवून तिला राहत्या घरातच जाळून मारले अशी माहिती प्राप्त झाली. आणि सदर माहितीची खातरजमा करायसाठी आम्ही स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर मुलीचा त्या ठिकाणी अर्धवट जाळलेला मृतदेह त्या ठिकाणी मिळून आला. सदरचा मृतदेह आम्ही पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतलेला आहे. सदरचा मृतदेह आम्ही ससून या ठिकाणी DNA तपासणीसाठी आम्ही पाठवलेला आहे. सदर प्रकरणी यातील जो वडील आहे शांताराम दुर्योधन चव्हाण 33 वर्षे आणि त्यांची जी आता त्यांच्यासोबत एक त्याची लेडीज चिंगू शिंदबाद भोसले या दोघांना आपण ह्या सदर प्रकरणी अटक केलेला आहे. शांतारामने सदर मुलीला त्याला मारहाण करून तिला जाळलेला आहे. आणि त्याची जी आता ठेवलेली जी पत्नी आहे चिंगू शिंदबाद भोसले हिने पोलीस स्टेशनला एवढी गंभीर घटना घडलेली असतानासुद्धा कुठली माहिती न दिल्यामुळे ह्या दोघांवर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये आपण ह्या दोघांना अटक केलेला आहे.